नमस्कार फ्रेंड्स, मी मेधा नानीज गोवन किचनमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज आपण बनवतोय गरमागरम स्वादिष्ट आणि रेस्टॉरंट स्टाईल पण अगदी घरगुती पद्धतीने बनवलेला टोमॅटो सूप। या रेसिपीची खासियत म्हणजे यात कॉर्नफ्लोअर वापरलेलं नाही आणि कोणताही बाहेरचा कलर सुद्धा वापरलेला नाही। तेव्हा हा तुम्ही आणि तुमच्या घरातले सगळे अगदी गिल्ट फ्री एन्जॉय करू शकता। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरू करूया। एकदम थोडंसं तेल घेते, एक अर्धा चमचा तेल, त्याच्यात 1 चमचा बटर घालते, एक 8 ते 10 मिरी, 4 ते 5 लसूण पाकळ्या थोड्याशा ठेचून घेतलेल्या आहेत, एक मोठा तुकडा आल्याचा बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, त्याच्यात घालते एक बे लीफ, थोडा वेळ फ्राय करून घेऊया। याच्यात घालते एक छोटा आकाराचा कांदा। गॅसची फ्लेम मी मीडियम टू हायवर ठेवलेली आहे। तर 1 मिनिटभर आपल्याला हा परतून घ्यायचा आहे, कांदा थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा आहे। आता याच्यात घालते एक छोटा गाजर, छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक तुकडा बीट घालते। असा गाजर घातल्यामुळे आपला सूप छान दाटसर असा तयार होईल आणि कॉर्नफ्लोअर घालायची अजिबात गरज पडणार नाही। आणि हा बीट घातल्यामुळे आपल्याला कलर अजिबात वेगळा घालायची गरज नाही, एकदम रेस्टॉरंट स्टाईल सारखा आपला हा सूप तयार होईल। याच्यात घालते एक काश्मीरी मिरची, ही एकदम कमी तिखट आहे, ही सुद्धा याच्यात छान फ्राय करून घेऊया। आणि याच्यातच घालते हे कोथिंबीरीचे मागचे कोवळे दांडे। या दांड्यांना खूप छान फ्लेवर असतो आणि तो छान या सूपमध्ये उतरतो, त्यामुळे हे नक्की घालायचे आहे। आता हे सगळं मिनिटभर छान फ्राय झालेलं आहे। आता याच्यात घालते 5 टोमॅटो इथे मी घेतलेले आहेत आणि त्याच्या बिया थोड्याशा काढून घेतलेल्या आहेत। आता या टोमॅटोच्या बिया का काढून घ्यायच्या ते सांगते तुम्हाला। त्या टोमॅटोच्या बियांना थोडीशी कडवट चव असते आणि आपण हे सगळं ग्राइंड करून घेणार आहोत मिक्सरमध्ये, त्यामुळे ती थोडीशी बियाची कडवट चव या सूपमध्ये उतरते। म्हणून शक्यतो तुम्हाला जितकं शक्य होईल तितके या बिया काढून टाकायच्या। त्याच्यात घालते थोडंसं मीठ, म्हणजे आपले टोमॅटो पटकन मऊ होतील। आणि याच्यात एकदम थोडंसं गरम पाणी घालून मी हे 2-3 मिनटं असंच झाकून ठेवणार आहे। गॅस मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आणि हे टोमॅटो छान आपल्याला मऊ शिजवून घ्यायचे। बरोबर 5 मिनिटांनंतर हे सगळं छान एकजीव झालेलं आहे, टोमॅटो पण छान शिजलेले आहेत। आता गॅस बंद करते आणि हे सगळं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आता हे सगळं व्यवस्थित थंड झालेलं आहे। याच्यातलं तमालपत्र काढून घेते आणि याची आता आपण मिक्सरमध्ये फाईन प्युरी तयार करून घेणार आहोत। आता मिक्सरमध्ये तयार करून घेतलेली प्युरी सगळी याच्यात गाळून घेते। आणि राहिलेल्या बिया आणि सालं काढून टाकायची। जितकी पातळ किंवा जाड तुम्हाला सूप हवं असेल तसं तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता। याच्यात थोडंसं गरम पाणी घालते आणि तुम्ही बघू शकता किती मस्त कलर या सूपला आलेला आहे, कुठलाही आर्टिफिशियल कलर ॲड न करता। आणि जाडसरपणासुद्धा इथे मस्त आपल्याला हवा तसाच आलेला आहे, ते सुद्धा कॉर्नफ्लोअर न वापरता। ह्याच्यात घालते थोडासा मिरी पावडर, एक अर्धा चमचा मिरी पावडर इथे घालते। टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी एकदम थोडी म्हणजे पाव चमचा साखर इथे घालते। तुम्हाला घालायची नसेल तर नाही घातली तरी चालेल।
आणि सगळ्यात शेवटी अर्धा चमचा बटर याच्यात ॲड करते, म्हणजे हे चवीला सुद्धा मस्त लागेल. तर असा हा आपला गरमागरम आणि टेस्टी टोमॅटो सूप तयार आहे. रेसिपी आवडली तर एक लाईक द्या आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत ही रेसिपी शेअर करा. तुम्हाला जर अजून अशा हेल्दी आणि टेस्टी सूप रेसिपी बघायच्या असतील तर कमेंटमध्ये सूप लिहा, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या सूप रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येईन. परत भेटू पुढच्या शनिवारी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.